हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त चमचमीत चविष्ट असा कमी साहित्यात तेवढाच मस्त असा पारंपरिक पद्धतीचा मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहे। मस्त असा तुम्हाला चमचमीत काहीतरी खायचं असेल तर असा या पद्धतीचा चविष्ट असा मसाले भात नक्की बनवून बघा। हा एकदम छान असा झालेला आहे, तुम्हाला बघून कळत असेल, नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण मसाले भात बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे मी एक मोठा चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, 1 टेबलस्पून सुकं खोबरं, 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 चारफूल घेतलेला आहे। आता मिक्सरवर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे वाटून घेतलेलं आहे। आता हे काढून घ्यायचं। आता आपण दुसरं हिरवं वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे बघू शकता 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी आलं घेतलेलं आहे 1 इंच। आता हे सगळं घालून आपण वाटण बनवून घेणार आहे। या पद्धतीने मी वाटण बनवून घेते बघा। वाटण आपलं बनवून झालेलं आहे, हलकसं जाडसरच हे वाटून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये आपण भात बनवणार आहे, त्यासाठी कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे मोहरी घालून घेणार आहे। मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये हिंग घालायची आणि हळद घालायची। हिंग घातलेले आहे पाव चमचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण वाटण घालून घ्यायचं, हिरवं वाटण, आणि चांगलं परतून घ्यायचं। हे वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि ते वाटण आपल्याला परतून घ्यायचं। वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी फ्रोझन मटर घेतलेले आहेत, ते घालून घेते, अर्धी वाटी घेतलेले आहेत। अजून तुम्हाला काही भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता। इथे कमी साहित्यात छान भात आपण बनवणार आहे। आता इथे बघा, मटर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 1 कप मी तांदूळ घेतला होता, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कोणताही तुम्ही तांदूळ वापरू शकता। मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे 1 कप, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिटं परतून घ्यायचं तांदूळ घातल्यानंतर, आणि त्यानंतर आपल्याला याच्या तांदळाच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे। 1 कप मी तांदूळ घातलेले आहेत, त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप गरम पाणी घालायचं, पण पाणी गरमच वापरा। इथे बघू शकताय। आता तांदूळ परतून घेतल्यावर जो आपण मसाला केलेला आहे, कच्चा मसाला, त्यातलं 2 चमचे मसाला मी यामध्ये घालून घेते आणि मसाला घालून मिक्स करून घ्यायचं। तांदूळ थोडेसे परतून झाल्यानंतर मसाला घालायचा, परतून घ्यायचं 2-3 मिनटं आणि शिजण्यासाठी पाणी घालायचं। बघा इथे मी गरम पाणी घालते 2 कप, 1 कपासाठी 2 कप पाणी घालते। छान असा भात आपला शिजला जातो। इथे 2 कप पाणी घातलेलं आहे। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, मीठ घालायचं यामध्ये आणि थोडंसं गुळाचा तुकडा घालायचा। छान टेस्ट लागते बघा भाताला। एकदम पारंपरिक पद्धतीने हा आपण भात बनवणार आहे। इथे मीठ घातलेलं आहे आणि गुळाचा तुकडा घालते मी आणि त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं, म्हणजे छान टेस्ट लागते मसाले भाताला। कोणत्याही मसाले भातामध्ये तूप घालायचं, छान टेस्ट लागते। इथे बघा, या पद्धतीने याला उकळी यायला लागलेली आहे। तूप घालून घेते वरून, असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि याला झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी काढून घ्यायचं आणि कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं। इथे हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे जे आपण मसाले इथे याच्यामध्ये घातलेले आहे सगळं व्यवस्थित मिक्स होतं। आता बघा, मीडियम फ्लेमवर याची मी 1 शिट्टी काढून कुकर थंड करून घेतलेला आहे। छान असा भात आपला तयार झालेला आहे, मस्त मसाले भात बघा। या पद्धतीने वरून थोडंसं मी इथे खोबरं घालून घेते, ओलं खोबरं घाला, सुकं खोबरं घाला, थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते। मी तुम्हाला दाखवते, एकदम सुटसुटीत झालेला आहे, एकदम मस्त झालेला आहे, बघू शकताय। छान झालेला आहे बघा। तुम्हाला चमचमीत चविष्ट असं खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही मसाले भात नक्की बनवून बघा, एकदम छान होतो। तुम्हाला दाखवते मी, मस्त झालेला आहे बघा, चविष्ट, चमचमीत, एकदम मोकळा आणि एकदम छान झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की मसाले भात बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, एकदम टेस्टी बनतो। करून बघा नक्की या पद्धतीने, तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेला आहे। खमंग, चविष्ट, चमचमीत असा होतो बघा।
करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.